कोकणात पहिला परफॉर्मन्स याच शाळेच्या मुलांचा आहे, तोही नाचरे मोरावरती. तर आता आपण त्यांना बोलूया. खूप दिवस प्रॅक्टिस केली ना? नाही, एका दिवसात जमलंय वाटतं सगळं. व्हेरी नाईस, फार छान. या सगळ्यांसाठी जोरदार टाळ्या व्हायला पाहिजेत. आणि आता पुढची सूत्र मी देतोय आमच्या या शाळेचे खजिनदार हेमंत ढोमे यांच्याकडे. खजिनदार आणि गीतकार ईश्वर अंधारे. चेअर द्या. आणि रोहित बाळा तू पण ये वर. हर्ष आणि विजय आणि हा छोटा रोहित इकडे. हा रोहित जाधव, ज्याचं मराठी शाळा हे गाणं सध्या प्रचंड गाजतंय. कालच त्याच्या गाण्यानी 1 मिलियन पूर्ण केलेले आहेत यूट्यूबवरती आणि बाकी सोशल मीडियावर तर धुमाकूळ चालू आहे. आम्ही टाकला होता आणि तो असाच व्हायरल होत होता, आमच्यापर्यंत पोहोचला. आणि नेमकं काय कोइन्सिडन्स असतो ना, त्यावेळेस आम्ही या गाण्याचं प्रिपरेशन केलं होतं. जनरली बघून ठेवलं होतं, आम्हाला काहीच माहिती नव्हतं कुठे असतो काय असतो. एक 8 दिवसाने आम्ही आमचं गाण्यावरती डिस्कशन झालं. दादाचं आमचं ईश्वरने लिरिक्स लिहिलं होतं, कोण गाणार काय गाणार. आधी वेगवेगळी नावं आली, लहान मुलांपर्यंत आलंच नव्हतं. पण चला याच्याकडनं गाऊन घेऊ त्याच्याकडनं गाऊन घेऊ. पण जनरल एक बोलता विजयच्या डोक्यावर की आपण एक काम करूयात काय, कुठेतरी लहान मुलाकडनं जाऊन घेऊयात का. मग आमचं डिस्कशन सुरू झालं आणि याची व्हिडिओ जी पाहिली आम्ही एकदा सहज त्याला म्हटलं तुझं पाठवली. वन टेक आर्टिस्ट हा खरं तर. एखाद्याने फोनवर पाठवलं, एक दोनदा आम्ही फक्त स्केल वरती खाली केलं. 5व्या-6व्या दिवशी स्टुडिओत आला. पहिल्यांदा रिहर्सल केली, दुसऱ्या टेकला गाणं ओके होतं. काही चेंज नाही, काही नाही. इतका तो सुरेल गायक आहे. खरं तर मी आपल्या चित्रपट ह्या सगळ्या क्रांतीज्योती महाविद्यालय मराठी माध्यमिक चित्रपटाला खरं तर रोहित रूपी माऊलींचा आशीर्वाद लाभला असं मला वाटतं. म्हणजे त्याचा आवाज या चित्रपटाला असणार आणि ते गाणं ईश्वरने लिहिणं, अभिनय संगीतबद्ध करणं, हा चित्रपट सगळे असतात. खरं तर ही माऊलींचा आशीर्वाद स्वरूपी आपल्याला मिळाला असं मला वाटतं. म्हणून अशी सगळी याची कहाणी आहे. त्याच्या आधीचा एक किस्सा आहे, तो मी आता तुम्हाला सांगतो. दिलेले आहेत. आत्ता ही गाण्याचं फायनल मिक्सिंग होत आहे. चित्रपट अजूनही तयार होतोय. आपण इथे ट्रेलर वगैरे करतोय ठीक आहे, पण माझ्या डोक्यात अजूनही तिकडे मिक्सिंग चालू आहे, हेच आहे. सो असं 2 दिवस आधी गाणी आपण द्यावी फायनल मिक्सिंग. ही कल्पना कुठून आली? कल्पना वगैरे अशी काय आली नाही. आमचं पहिलंच काम असल्यामुळे पहिला चित्रपट गाणी तर आम्ही चालू खूप केली आहे. मागं लावतो तुला माहिती नव्हता की शाळा मोठ्याचं गाणं झालं त्याच्या आम्ही ऑलरेडी 5 गाणी केली होती. ते आम्हाला आवडतच नाही. त्याच्यामुळे पहिले 6वं गाणं मग तुला आम्ही 5 गाणी तर पाठवली असतील तर म्हणला मुलांचा फोन आला असता मला. तर काही ना आमच्या आख्यानाचे ॲक्च्युली दोन्ही झाले आणि त्याच्यामुळे आम्हाला थोडंसं आमचा स्केड्यूल आम्हाला करता येत नव्हतं प्रामाणिकपणे. नाही, गमतीचा भाग सोडा. या चित्रपटातली सगळी गाणी, त्याचा रिदम, त्याच्यात वाजणारे एक इन्स्ट्रुमेंट हे लाईव्ह रेकॉर्ड झालेलं आहे. हां, पूर्ण सगळी गाणी आम्ही लाईव्ह केली. लाईव्ह करण्यामागचं कारण असं की अनेक वादकांची माणसांचं कलाकारांचं प्रेम लागतं आणि आम्हाला असं वाटतं की गाणं हे आमच्या दोघांचं नसून पूर्ण टीमचं ॲक्च्युली आहे. आमच्या मागे आमचे दोन वादक असतील, गायक असतील, माझे टेक्निशियन असतील, आमचे गीतकार असतील, या सगळ्यांचं खरं या स्टेजवर मी धन्यवाद मानतो. त्यांच्यामुळे खरं हे गाणं आज तुमच्यापर्यंत पोहोचते. चेहरे आम्ही दोघंच असतो, आम्ही दोघं कोणीच नाही आहोत. सगळे ती आमची टीम आहे आणि त्याच्यामुळे आम्हाला थोडासा लेट झाले. पण खूप धन्यवाद दादा, तू आम्हाला खूप समजून घेतलं. पण मी असं म्हणेन लेट पण थेट आलेला आहे तुम्ही. आणि ऑलरेडी तुमची 2 गाणी महाराष्ट्रभर गाजतायत. या मीडियाच्या साक्षीनं तुम्हा तिघांचंही या चित्रपटसृष्टीत खूप खूप स्वागत. धन्यवाद. ईश्वर, कशी होती? वास्तू आहे, या वास्तूने आपल्याला आशीर्वाद दिले.
फक्त त्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना घडवते, त्यांना आशीर्वाद देते असं नाही आहे. तर मला असं वाटतं की अशा ज्या कलाकृती असतात, आमच्यासारखे कलाकार असतात, त्यांना सुद्धा या वास्तूचा आशीर्वाद मिळाला आहे आणि या वास्तूने बऱ्याच प्रमाणात आम्हाला सुद्धा घडवलं. तर नागावचे आणि नागावच्या या मराठी शाळेचे सुद्धा मनापासून आभार. धन्यवाद. आपल्यापैकी प्रत्येकाला असं वाटतं की आपण शाळेत पुन्हा एकदा जावं, ते सगळे दिवस परत एकदा जगावे आणि अशी संधी एकदा युनियनमध्ये येते किंवा सध्या काय करते हे बघायला जावं म्हणून येते. पण आमच्या दृष्टीने मला आता कलाकार म्हणून इतकं छान वाटतंय की पुन्हा एकदा आम्हाला हेमंत ढोमे आणि क्षितीमुळे पुन्हा शाळेत यायला मिळालं आणि ही सगळी मजा करता आली. अभिनय का होईना, अहो त्याच्यामध्ये काहीतरी खरेपणा असतोच ना, म्हणजे तो जगल्यासारखं वाटतं आणि ती संधी आम्हाला क्षिती आणि हेमंतनी दिली आणि क्रांतीज्योती विद्यालय साकार झाला. नागावच्या शाळेचे खरं आपण जितके आभार मानावे तितके थोडे, कारण ह्या शाळेमध्ये काहीतरी असं आहे की जिथं पुन्हा पुन्हा यावंसं वाटतं आणि तीच खरं तर शाळेची महती आहे. चा वापर मला वाटतं नको करूया. कॅमेरा वगैरे आपण बघूया जरा. याच्यात आता मी पहिल्यांदा बोलवतो कादंबरी आणि पुष्कराज यांना. कादंबरी आणि पुष्कराज हे या चित्रपटाच्या आधी लंपन नावाच्या सिरीजमध्ये एकत्र होते आणि या चित्रपटातही ते एकत्र दिसणार आहेत, विशाल भोईर आणि सुमन भोईर म्हणून. आणि हे खरं तर कादंबरी जी आहे ती पहिल्या बेंचवरची विद्यार्थिनी आहे, अत्यंत हुशार, आणि पुष्कराज हा मागच्या बेंचवरचा विद्यार्थी आहे, खरं तर वर्गाबाहेरचा. तर या विद्यार्थ्यांना आपण घोटीव कागद देऊन त्यांनी होड्या बनवायच्या आहेत आणि त्या होड्याच दिसाव्यात अशी एक अपेक्षा आहे. त्यामुळे होड्या त्यांनी बनवाव्यात. कादंबरी मॅम एकदम रेडी आहे, त्यांना येत आहे. यंदा हा चित्रपट शुक्रवारी नव्हे तर गुरुवारी रिलीज होणार आहे, गुरुवारी 1 जानेवारी रोजी. नव्या वर्षाची सुरुवात आपण या चित्रपटाने करणार आहोत. तुम्हा सगळ्यांचा पाठिंबा, प्रेम असंच राहू दे. मला खात्री आहे की या मागच्या आमच्या झिम्मा 2, कसला दाभडे या चित्रपटांना जेवढं भरभरून प्रेम या महाराष्ट्राने दिलं, मराठी माणसांनी दिलं, तेवढंच प्रेम क्रांतीज्योतीला मिळेल याची खात्री आहे. थँक्यू व्हेरी मच. आता आपण या चित्रपटाचा ट्रेलर पाहूया. पहिले सेंटर चला पाठी चला. आता क्रांती विद्यालय आता क्रांतीज्योती विद्यालय आणि ह्या सगळ्या मुलांना इथं आमंत्रित केल्यानंतर सरांची आणि सगळ्या विद्यार्थी कधीतरी आले होते आणि कुठंतरी चालले आहेत आणि इथून कुठेतरी गेले आहेत, त्यांना पुन्हा एकदा इथून बोलून आणणं आणि माजी विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा शाळेचं महत्त्व आणि त्या योगे प्रेक्षकांना मराठी शाळेचं महत्त्व पटवून देण्याचा आमचा प्रयत्न आहे. क्रांतीज्योती विद्यालय, लेखक दिग्दर्शक हेमंत ढोमे. तर सर आता बाकी तुम्हाला दाखवतो, तुम्ही पुढे चला.